समज मनाची। 11 ऑगस्टला पार पडणाऱ्या ओबीसी एल्गार महामेळाव्याची जय्यत तयारी झाली असून सांगली जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातून ओबीसी बांधव लाखोंच्या संख्येने एल्गार महामेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती महामेळावा संयोजन समिती समन्वयक माजी नगरसेवक विष्णू माने व माजी महापौर संगीता खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली। हा येणारा 11 ऑगस्टचा ओबीसीचा महाएल्गार मेळावा करत असताना आमच्या सर्वांचीच मागणी आहे की जे आता कुणबीमधून 57 लाख दाखले जे काढलेले आहेत ओबीसीचे ते पहिल्यांदा रद्द व्हावेत, त्याची चौकशी व्हावी। ज्या अधिकाऱ्यानं कोणत्या कागदपत्राच्या आधारे दिलेली आहेत त्याही अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी ही आमची प्रामुख्याची मागणी आहे। त्याचबरोबर शासनानं सुद्धा स्पष्टीकरण दिलं पाहिजे की शासन म्हणतंय की ओबीसी आरक्षणाला बिलकुल आम्ही धक्का लागू देणार नाही, परंतु ओबीसींमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे, ती शासन दरबारी दूर होणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटते। त्याचबरोबर अनेक जे आमचे प्रश्न आहेत यामध्ये की पंचायत राजचं जे आरक्षण आहे ते गेले अनेक वर्ष या ओबीसीच्या आरक्षणाच्या माध्यमातून शासन कोर्टात आहे, त्याचाही लवकर निकाल व्हावा आणि तेही पंचायत राजचं आरक्षण तातडीने घेऊन पंचायत राज इलेक्शन लावावी अशा संपूर्ण तालुका वाईज बैठका घेतलेल्या आहेत। त्या तालुक्यातले प्रमुख लोक, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही कारण प्रमुख लोक जे आहेत ते आत्ता सध्यासुद्धा काम करत आहेत आणि यामध्ये सर्वांचंच मत असं आहे की माझ्या नावापेक्षा माझ्या ओबीसी बांधवाला न्याय मिळाला पाहिजे आणि ते अगदी प्रामाणिकपणानं सर्व समाजातील ओबीसी घटक हे आपापल्या परीनं जास्तीत जास्त ओबीसी घटकापर्यंत पोहोचायला लागलेले आहेत। आम्ही ह्या सांगलीमध्ये जी तयारी केलेली आहे ती तरुण भारत स्टेडियमवरती आपला मंडपाचं काम सुरू आहे। पत्र्याचा मंडप आपण त्या ठिकाणी मारतोय पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं। त्याचबरोबर जे जाहिरात करणं अत्यंत गरजेचं आहे, लोकांच्यापर्यंत हा मेळावा पोहोचणं गरजेचं आहे। आपण डिजिटल लावलेले आहेत, डिजिटलच्या माध्यमातून सर्व लोकांच्यापर्यंत पोहोचतील। त्याच पद्धतीनं त्या तालुक्यात त्या नेते मंडळींनी किंवा आज जे ओबीसीचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आमच्याकडून डिझाईन मागून घेऊन काम करायला लागलेले आहेत। अशा पद्धतीनं आम्हाला आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझर्स यांचा देखील पाठिंबा आलेला आहे, फार मोठी गोष्ट आहे। त्याचबरोबर सेवक संघटित व असंघटित आरोग्य कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सुद्धा आज आम्हाला त्यांचं लेखी पत्र देऊन पाठिंबा व्यक्त केलेला आहे। अनेक समाज बांधवांनी फोनच्या माध्यमातून असेल किंवा या ठिकाणी ऑफिसला येऊन आपल्या बाईट दिलेल्या आहेत, त्यांचा पाठिंबा व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर आम्ही आज पत्रकंसुद्धा काढलेली आहेत, आम्ही झेंडे तयार केलेले आहेत। ह्या संपूर्ण येणाऱ्या 11 तारखेच्या मेळाव्याची जय्यत तयारी केलेली आहे। त्या तालुक्यामध्ये आम्ही पत्रकं देण्याचं काम असेल, झेंडे देण्याचं काम असेल, त्याचबरोबर मफरेल असेल, टोप्या असेल, हे सगळी व्यवस्था आपण ह्यामध्ये केलेली आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीनं हा मेळावा यशस्वी होईल आणि हे यशस्वी करण्यासाठी आज मी संगीता खोत म्हणून या ठिकाणी एकटी काम करते किंवा माने साहेब असतील किंवा कुंभार साहेब असतील किंवा आमच्या कोळेकर मॅडम, मदने मॅडम किंवा लेंगरे साहेब असा काही विषय नाही आहे, तर संपूर्ण मोठ्या संख्येनं मिळत आहे। प्रत्येक तालुका वाईज मी असेल, संगीता तहसील राजेंद्र कुंभार असतील, आमचे विभूते बापू असतील, लेंगरे साहेब असतील किंवा मदने मॅडम, खरमाटे साहेब, कल्पना कोळेकर, विठ्ठल तात्या खोत, आम्ही संपूर्ण जिल्ह्याचा दौरा या ओबीसी मेळावा 11 ऑगस्टच्या तरुण भारतवरती जो होणार आहे 2 वाजता त्या नियोजनासाठी आम्ही तालुका वाईज बैठका घेतल्या। त्यामध्ये खास करून आमचे नेते चिमनभाऊ डांगे यांनी आष्ट्याला परवा संपूर्ण जिल्ह्यामधील जवळजवळ 250 ते 300 लोकांची, प्रमुखांची, मग त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती असतील, सभापतीचे असतील, मार्केट कमिटीचे असे सरपंच असतील, अशा प्रमुखांची बैठक झाली आणि धनगर महासंघाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामधून झाडून आपण ताकदीनं कामाला लागा आणि ह्या ओबीसी मेळावा यशस्वी करण्याची जबाबदारी सर्वांच्यावरती त्यांनी टाकली आणि
स्वखर्चानं स्वतः गाड्या काढून येण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला.